प्रचंड घोषणा दिल्या जात आहेत। सभा संपली, अद्याप मात्र गर्दी उसरली नाही। अनेक पदाधिकारी नागरिकांच्या सुद्धा संतप्त प्रतिक्रिया आणि बळवंत वानखळेंच्या बाजूने कल जयघोष दिला जात आहे, विजयाची हमी दिली जात आहेत। काय प्रतिक्रिया या सभेच्या माध्यमातून? महाविकास आघाडीचे उमेदवार श्री बळवंत वानखळे ही रॅली ही विजयी रॅली होती। बळवंतराव वानखळेंच्या हे विजयाची रॅली होती। त्याला बळवंतरावला 26 तारखेला टेक्निकली मतदान घ्यायचं आहे, परंतु त्या आशीर्वाद देण्याकरिता आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय मुकुल वासनिक साहेब हे महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे तिन्ही मोठे नेते इथं बळवंतरावच्या उमेदवारीला आशीर्वाद देण्याकरता इथं आलेत आणि त्यांचा जो संयुक्त मॅसेज या जिल्ह्यात गेलेला आहे, अगोदरच जनतेने ही निवडणूक आपल्या डोक्यावर घेतलेली आहे। स्वयंस्फूर्तीनं बळवंतरावच्या सोबत प्रत्येक गावागावात लोक जुळलेले आहे। पक्षातीत भूमिकेतून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन 1989ची जशी सुदाम काकाची निवडणूक होती तशा पद्धतीची ही निवडणूक बळवंतराव एक साधारण गरीब म्हणजे साधारण माणूस म्हणून, सर्वांना भावणारा माणूस म्हणून, भावणारा उमेदवार म्हणून जनतेनं त्यांना स्वीकारलेलं आहे। 100% 26 तारखेला मतदानाचं मताधिक्य खूप मोठ्या प्रमाणात पंजा चिन्हावर आपल्याला दिसेल आणि बळवंतरावचा हा विजय हा सुनिश्चित आहे। लीड किती मिळते तेवढं आपल्याला फक्त 4 जूनला पाहायचं आहे। आणि या निमित्तानं एवढंच सांगेल, कारण विद्यमान अमरावती मतदारसंघामध्ये जी परिस्थिती आहे, वर्तमान जे प्रतिनिधी होते त्यांच्याबद्दलचा जनमानसात एवढा रोष आहे की स्वयंस्फूर्तपणे पक्ष बाजूला राहिलेत। गावागावात लोकांनी ही निवडणूक पंजा म्हणून, बळवंतराव म्हणून आपल्या डोक्यात घेतलेली आहे। कारण मी जवळजवळ 200 खेड्यापाड्यात फिरलो असेल। ही भूमिका प्रत्येक ठिकाणी आहे। दुसरी गोष्ट अशी की काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक म्हणता येईल जिल्ह्यातल्या आदरणीय यशोमतीताई, आदरणीय बबलूभाऊ देशमुख, आदरणीय सुनीलभाऊ देशमुख, विलासजी इंगोले, सर्वच तालुक्याचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी या सर्वांनी बळवंतरावांना निवडून आणण्याकरता एक चंग बांधलेला आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ प्रत्येक ठिकाणी लोक जुडतात। आणि आज आपण जे रॅली बघितली सांस्कृतिक भवनमध्ये, कदाचित ही खूप वेळेअभावी सांस्कृतिक भवनमध्ये घ्यावी लागली। ही जर पावसाअभावी मोठ्याही मैदानात जर झाली असती तरी भरगच्च सभा झाली असती। आणि ही सुरुवात आहे। आता म्हणजे थांबता येत नाही, प्रचार करावाच लागतो, परंतु प्रचाराचीही आवश्यकता नाही। विजयापर्यंत बळवंतराव पोहोचलेले आहेत। आज शरदरावजी पवार, उद्धवजी ठाकरे साहेब, मुकुल वासनिक साहेब तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीला आशीर्वाद दिला। तेव्हा आपणही या निमित्तानं जनतेला पुन्हा मी नम्र आवाहन करेल, एक चांगला सुशील माणूस जो उमेदवार आपल्याला महाविकास आघाडीनं दिलेला आहे, त्यांच्या 26 तारखेला त्यांच्या बटन क्रमांक 2वर पंजा या निशाणीसमोर बटन दाबून आणि व्हीव्हीपॅड आपण टाकलेल्या चिन्हावरच मत गेलं की नाही हे 60 सेकंद वाट पाहून तेव्हाच तिथून बाहेर निघावं अशी जनतेला विनंती करतो आणि इथंच थांबतो। जय भीम। नक्कीच या ठिकाणी आपलं दर्शकांना मी लक्ष वेधून घेतोय की बळवंत बसवंत वानखळे यांच्या जनतेकरिता शपथनामा नोटरी केलेली झेरॉक्स या ठिकाणी एक गृहस्थ वाटप करीत आहेत। नेमकं हे शपथनामा काय आहे जाणून घेऊया त्यांच्याकडनं। काय आपण हे वाटत आहात? 1 लाखाची लीडनं हा शपथनामा जनतेसाठी दिलेला आहे आणि बळवंत भाऊ निवडून आल्यानंतर हा जो शपथनामा दिलेला आहे त्याचं पूर्ण काम हे बळवंत भाऊ करतील आणि करतील अशी आमची आशा आहे। काय नमूद काय आहे या शपथनाम्यामध्ये वाचू दाखवाल? हा शपथनामा मी बळवंत बसवंत वानखळे अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून पुढील प्रमाणे शपथपूर्वक सांगतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी मी संसदेत आवाज उठवीन आणि कपाशी, चणा, सोयाबीन, तूर या पिकांना रास्त हमीभाव मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमालाला बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतुकीची सुविधा करता यावी म्हणून मी शेतमधील पांदन रस्ते करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि अमरावती जिल्ह्यात किमान 3 वस्त्रोद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करीन आणि तसेच
अमरावतीतील महत्त्वाचे पीक असलेल्या संत्रा फळाच्या प्रक्रिया केंद्राची निर्मिती अचलपूर, मोर्शी आणि चांदूर बाजार या ठिकाणी करून अमरावती जिल्ह्यातील किमान 50,000 रोजगार निमित्त करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा हा शपथनामा आणि अमरावती जिल्ह्यात उभा राहणाऱ्या नवीन उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना 70% पेक्षा जास्त रोजगार मिळवून देणार आणि अमरावती जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात किमान 100 विद्यार्थी बसू शकतील इतक्या क्षमतेची डिजिटल लायब्ररी करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि अमरावतीतील महिलांना शहरांतर्गत आशीर्वाद बसेसद्वारे मोफत प्रवास करता यावा यासाठी मी कटिबद्ध आहे आणि अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांचा हक्क असलेली आरोग्य सुविधा त्यांच्यापर्यंत तातडीने पोहोचावी यासाठी प्रत्येक तालुक्यात फिरते प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येईल आणि विशेष मेळघाट सारख्या दुर्गम भागात तातडीच्या आरोग्य सेवेसाठी हे केंद्रे तातडीने सुरू करण्यासाठी मी कटिबद्ध आहे। या देशाचे मूळ निवासी असलेल्या आदिवासी बांधवांच्या जमिनीवर होणारे अनधिकृत अतिक्रमण रोखून त्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीवर कायमस्वरूपी राहण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे। आणि माझं गाव आणि मी अंजनगाव सुर्जेवरून आलेलो आहो। माझं गाव कापूसतळणी आहे। प्रकाश छबिलाजी ताडे, मुक्काम पोस्ट कापूसतळणी, तालुका अंजनगाव सुर्जे, जिल्हा अमरावती। जय हिंद।